महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मनपा अधिकाऱ्यांचा क्लास घेतल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. नागपूर मनपाची अतिक्रमणाविरोधात कारवाईची धडक मोहीम. महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवून मिशन फुटपाथ फ्रीडम सुरू. पाण्याची गरज भागवण्यासाठी पाण्याच्या पुनर्वापर सांडपाण्यावर प्रक्रिया करावी, तर धरणांमधील अतिरिक्त पाणी वापरण्यासाठी महापालिकेने भुर्दंड सोसावा. पुणे पालिकेला अतिरिक्त पाणी देण्याच्या मागणीवर जलसंपदा मंत्री विखे पाटलांची स्पष्ट भूमिका. लग्नास नकार देणं म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणं नाही. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय. आत्महत्येच्या आरोपातून प्रियकरला नागपूर खंडपीठानं केलं मुक्त. जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाकडे येताच चंद्रशेखर बावनकुळेंकडून आढावा बैठक. पुण्यातील भोर नगरपालिकेनं शहरात लावलेल्या 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी फक्त 2 कॅमेरे चालू. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. 6 दिवसात ड्रोनने पकडून दिल्या अवैध मासेमारी करणाऱ्या 12 बोटी. रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मासेमारीवर ड्रोनची करडी नजर. अवैध मासेमारी करणाऱ्या ट्रॉलिंग पर्सनेट बोटींवर कारवाई. नाशिकच्या मालेगावात हवेत गोळीबार. 6 वर्षांची मुलगी खेळताना पडल्याच्या कारणावरून 2 कुटुंबात वाद. वादानंतर हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. पुणे रेल्वे विभागाकडून चालू आर्थिक वर्षात 1.8 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती. 55 लाख रुपयांची बचत होणार. पुणे विभागात 42 ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती. वर्षभरात पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होणार. जागेचं सर्वेक्षण करण्याचं काम पूर्ण. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. राडारोडा दिसल्यास आता अधिकाऱ्यांवर देखील कारवाई. रात्री अंधाराचा फायदा घेत पुण्यातील नदीपात्र, नाले आणि रस्त्यांच्या कडेला सर्रासपणे कचरा टाकण्याचे प्रकार वाढले. कृती समितीसह बाधित गावातील नागरिकांचा कराड विमानतळ विस्तारीकरणास विरोध. आमदार अतुल भोसलेंसोबत बैठक घेऊन विरोध दर्शवला. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगावात केसगळती प्रकरणामुळे मुलांचं लग्न जुळेना. टक्कल व्हायरसचा शोध लवकरात लवकर लावावा, ग्रामस्थांची मागणी.